हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बऱ्याच वेळा आपण जर आपल्या काही वस्तू टिकवायच्या असतील तर त्यासाठी नॅचरल पदार्थ न वापरता केमिकलयुक्त आणि तेही बाहेरून विकत आणून पदार्थ वापरतो वस्तू टिकवण्यासाठी। पण तसं न करता नॅचरली आपल्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये सुद्धा आपण पदार्थ किंवा ज्या वस्तू आहेत तर त्या जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकवू शकतो। शिवाय जेव्हा आपण साखरेला मुंग्या वगैरे लागतात किंवा साखर ओलसर होते त्यासाठी सुद्धा अगदी घरगुती उपाय करून आपण हे सर्व टाळू शकतो। हा व्हिडिओ सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत आणि आता इथे परात घेतले। परातीमध्ये आपल्याला तांदूळ ओतून घ्यायचे आहेत। आपण इथे पाहणार आहोत की या तांदळामध्ये ऑलरेडीच काही टोके किडे किंवा मग काही अळी वगैरे किंवा मग खडे वगैरे नाहीत ना। तर इथे पाहू शकता तुम्ही हे तांदूळ एकदम स्वच्छ आहेत, याला निवडण्याची काही गरज नाही। जर यामध्ये आधीच काही खडे वगैरे असतील तर ते आपण निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हे सर्वच तांदूळ अगदी छान आहेत, त्यामुळे आता हे मी असेच भरून ठेवणार आहे। आता हे तांदूळ टिकवण्यासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहोत त्या म्हणजे इथे मी या लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि ही लिंबाची पानं घेतलेली आहेत। लसूण तर आपल्या सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असतो, शिवाय लिंबाची पानं आपल्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्याची आपण घेऊ शकतो, नाहीतर फुलवाल्याकडे सुद्धा लिंबाची पानं असतात त्याच्याकडून आपण घेऊ शकतो। थोडे थोडे तांदूळ परातीत घेऊन त्यामध्ये हा लिंबाचा पाला आणि लसणाच्या कुड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। लसणाचे गड्डे नाही घ्यायचे आपल्याला, इथे या पद्धतीने लसणाच्या कुड्याच घ्यायच्या आहेत। ज्या डब्यामध्ये आपण तांदूळ साठवून ठेवणार आहे तो डबा स्वच्छ घासून धुवून आणि उन्हात वाळवून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत। तांदूळ भरण्यापूर्वी या डब्याच्या तळाला सुद्धा आपल्याला थोडा लिंबाचा पाला आणि लसणाच्या कुड्या टाकायच्या आहेत आणि आपण तांदळामध्ये लिंबाचा पाला आणि लसूण मिक्स केला होता ते या डब्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोड्याशा लसणाच्या कुड्या आणि लिंबाचा पाला टाकून द्यायचा आहे। या पद्धतीनेच आपण राहिलेले तांदूळ भरणार आहोत आणि लसूण आपल्याला सोलून घ्यायची काही गरज नाही। या पद्धतीने अशाच कुड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि लिंबाचा पाला मात्र आपल्याला उन्हात ठेवून किंवा नॉर्मल फॅन खाली ठेवून थोडासा सुकवून घ्यायचा आहे। इथे मी लसूण आणि लिंबाचा पाला वापरलेला आहे, याऐवजी आपण फक्त लसूणच वापरू शकतो किंवा मग फक्त लिंबाचा पाला वापरला तरी चालेल। डबल सुरक्षा व्हावी म्हणून मी या ठिकाणी हे दोन्ही सुद्धा वापरलेले आहे। आपल्याला माहीतच आहे की गावाकडे पण अशा पद्धतीनेच लिंबाचा पाला टाकूनच सर्व धान्य हे साठवून ठेवलं जातं। लिंबाच्या पाल्यामुळे या तांदळाला बिलकुलही टोके लागणार नाहीत। ही तांदळाची दुसरी बॅच सुद्धा आपण या डब्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही। यामध्ये टाकलेला लसूण हा बिलकुल सुद्धा खराब होत नाही, फक्त हा सुकून जातो, यामुळे तांदूळ बिलकुल सुद्धा खराब होत नाहीत। काही जण जेव्हा तांदूळ साठवून ठेवतात तेव्हा तांदळाला बोरिक ॲसिड पावडर लावतात, पण बोरिक ॲसिड पावडर जर वापरली तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे अशा प्रकारचे केमिकल न वापरता या पद्धतीच्या नॅचरल वस्तू वापरूनच आपले धान्य टिकवण्याचा प्रयत्न करावा असे मला तरी वाटते। शिवाय या वस्तू आपल्याकडे सहज उपलब्ध असतात, त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करण्याची काहीच गरज लागत नाही। त्याचबरोबर जेव्हा आपण अन्नधान्य साठवण्यासाठी असे काही केमिकल वापरतो तेव्हा मग मनात एक रुकरुक असते की त्याला व्यवस्थित साफ करणं वगैरे, त्यापेक्षा अशा नैसर्गिक वस्तू वापरूनच आपला तांदूळ हा आपण जास्त दिवसांसाठी साठवून ठेवू शकतो। तर इथे मी सर्व तांदळामध्ये हा लिंबाचा पाला आणि लसूण हा टाकून घेतलेला आहे। डबा भरल्यानंतर डब्याच्या वरती सुद्धा आपल्याला हा लिंबाचा पाला असा पसरून घ्यायचा आहे आणि लसणाच्या कुड्या सुद्धा टाकायच्या आहेत। लसणाच्या कुड्या आणि लिंबाचा पाला टाकण्याचा असं काही स्पेसिफिक प्रमाण नाही, आपण आपल्या गरजेनुसार इथे टाकू शकतो। यानंतर याला पॅक करून घ्यायचं आहे, यासाठी याच्यावरती मी एक न्यूजपेपर ठेवून घेतलेला आहे, याऐवजी आपण टिश्यू पेपरसुद्धा वापरू शकतो। यानंतर या पेपरच्या वरती सुद्धा आपल्याला थोडासा लिंबाचा पाला टाकून घ्यायचा आहे आणि लसणाच्या कुड्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्याच्यावरती अजून एक पेपर लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे झाकण लावून घ्यायचं आहे। यामुळे
त्यामुळे हा डबा एकदम पॅक राहतो आणि लसणाचा आणि कडुलिंबाचा जो वास आहे तो आतल्या आतच राहतो, त्यामुळे यामध्ये किडे लागत नाहीत। याच पद्धतीने मी एका डब्यामध्ये असे 10 किलो तांदूळ या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। आणि या पद्धतीने जर तांदूळ आपण साठवून ठेवले, म्हणजे खूप मोठ्या एकाच डब्यामध्ये वगैरे न ठेवता असे 10 किलो किंवा 5 किलोचे जर आपण डबे केले, तर जेव्हा हवं तेव्हा एक डबा खोलून त्यातील तांदूळ आपण वापरू शकतो। यामध्ये आपण नॅचरल वस्तू वापरलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ते खाताना टेन्शनसुद्धा राहत नाही। त्यानंतर इथे पुढे आपण पाहतोय की जेव्हा आपण साखर साठवून ठेवतो तर त्याला बऱ्याच वेळा मुंग्या होतात किंवा मग साखर ओलसर होते, तर तसं होऊ नये यासाठी काय करावं। इथे मी ही साखर घेतलेली आहे, ही 7 किलो साखर आहे। आपल्याला जेवढ्या प्रमाणात साखर हवी असते तेवढ्या प्रमाणात आपण घ्यायची। आणि आपण जेव्हा मार्केटमधून साखर विकत आणतो तेव्हा जी बारीक साखर असते ती शक्यतो नाही घ्यायची। या पद्धतीची अशी मोठी साखर असते ती मोठी साखर घ्यायची। ही साखर लवकर ओलसर होत नाही। आता आपण ही साखर एका परातीत ओतून घ्यायची आहे। आपल्याला पाहायचं आहे की ही साखर आधीच ओली वगैरे आहे का ते। तर इथे पाहू शकता तुम्ही, ही एकदम जाडसर अशी साखर आहे, त्यामुळे बिलकुल ही ओलसर नाही। जर आपल्याला असं वाटलं की ही साखर थोडीशी ओलसर आहे, तर तिची योग्य ती काळजी घेऊन तिला आपण उन्हात ठेवायची आहे। ज्या ठिकाणी मुंग्या येत नाहीत अशा ठिकाणी उन्हामध्ये ठेवून द्यायची आहे आणि छान अशी सुकून घ्यायची आहे। ओलसर साखर असेल आणि ती थोडीशी उन्हात ठेवली तर ती छान सुकते। आणि जर आपल्याला साखर उन्हात ठेवण्याची सोय नसेल तर मग पंख्याखाली सुकवली तरी चालेल। जर आपण पॅकेटमधील साखर वापरत असू तर आपल्याला जेव्हा ते पॅकेट हवं आहे तेवढं पॅकेट फोडून तेवढी साखर वापरायची। उगाचच सगळे पॅकेट फोडून ठेवायची नाही, नाहीतर मग साखर ओलसर होते। राशनची जी साखर असते ती किंवा मग जी सहकारी साखर कारखान्यामधून ज्यांचे शेअर्स असतात त्यांना जी साखर भेटते ती एकदम बारीक अशी साखर असते आणि ती लगेच ओलसर होते। त्यांच्यासाठी तर हा उपाय एकदम उपयुक्त ठरू शकतो। यासाठी आपल्याला असे न्यूजपेपर घ्यायचे आहेत। न्यूजपेपरऐवजी आपण जे मोठे टिश्यू पेपर्स असतात ते सुद्धा घेऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला अशा ट्रान्सपरंट बॅगा घ्यायच्या आहेत किंवा मग सुती कपडा घेतला किंवा मग मलमलचा कपडा घेतला तरी चालेल। त्याचबरोबर लवंगा घ्यायच्या आहेत, दोऱ्याची गुंडी आणि कैचीसुद्धा घ्यायची आहे। लवंगा आपली जेवढी साखर आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला घ्यायच्या आहेत। तर इथे ही जी बॅग आहे ती मला ऑनलाईन अद्रक मागवलं होतं, त्यामध्ये भेटलेली होती। अशा प्रकारच्या बॅगा आपल्याला आपण काही ना काही दुकानातून घेतो तेव्हा भेटतात, नाही तर मग आपण सुती कपडा घेतला तरी चालेल किंवा मलमलचा कपडा घेतला तरी चालेल। तर याचे मी असे तुकडे करून घेणार आहे। या पद्धतीने आपण आपल्या आवडीप्रमाणे याचे छोट्या मोठ्या आकारात असे तुकडे करून त्याच्या पोटल्या बनवून घ्यायच्या आहेत। पोटल्या बांधू शकतो किंवा मग त्याच्या छोट्या बॅगा बनवून घेतल्या तरी चालेल। आता या साखरेला मुंग्या होऊ नये यासाठी आपण उपाय करणार आहोत। या कपड्यावरती मी 8 ते 10 लवंगा ठेवून घेतलेल्या आहेत। आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे। जेवढे पोटल्या आपण बनवणार आहोत तेवढा धागा आपल्याला आधीच कट करून घ्यायचा आहे। या कपड्यावरती पण मी 8 ते 10 लवंगा ठेवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला पोटली बनवून घ्यायची आहे आणि धाग्याने घट्ट अशी बांधून घ्यायची आहे। इथे मी ही दुसरी पोटली सुद्धा बनवून दाखवते। किती प्रमाणात आपण साखर साठवून ठेवणार आहे तेवढ्या प्रमाणात आपण ह्या पोटल्या बनवू शकतो। इथे आपल्या सर्व पोटल्या बांधून तयार आहेत। आता इथे मी हा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे। हा माझा नेहमीचा साखरेचा डब्बा आहे। हा स्वच्छ घासून आणि उन्हामध्ये ठेवून व्यवस्थित असा सुकवून घेतलेला आहे। आता यानंतर या डब्याच्या तळाशी आपल्याला एक पेपर अंथरून घ्यायचा आहे या पद्धतीने, म्हणजे या डब्याला खाली सुद्धा मॉइश्चर तयार होणार नाही। यानंतर याच्यावरती आपल्याला ही पोटली टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये साखर भरून घ्यायची आहे। आपल्याला असं वाटतं की साखर जर उन्हात सुकायला ठेवली तर मग उन्हामुळे ती वितळू शकते, पण असं काही होत नाही। उन्हामध्ये ही साखर छान अशी सुकते। आपल्याला हा डबा हा पूर्ण भरायचा नाही, याच्यावरती एवढा तरी गॅप नक्की ठेवायचा आहे। आणि यानंतर यावरती मी या 2 पोटल्या ठेवून दिलेल्या आहेत। यानंतर आपल्याला यावरती टिश्यू पेपर ठेवायचा आहे। टिश्यू पेपर नसेल तर असा या पद्धतीचा न्यूजपेपर तरी नक्की ठेवायचा आहे आणि या पद्धतीने तो असा आत बसेल एवढ्या मापाने ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती सुद्धा मी अशा लवंगा पसरून ठेवलेले आहेत। आपल्याला आपल्या डब्याचं झाकण चेक करायचं आहे की ते लूज आहे की टाईट आहे। जर आपल्याला वाटलं की या डब्याचं झाकण थोडं जरी लूज आहे तर या पद्धतीने वरून सुद्धा एक न्यूजपेपर घालायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण लावायचं आहे। दिसायला खराब दिसू नये म्हणून हा जो एक्स्ट्राचा पेपर बाहेर आला होता तो मी कट करून घेतलेला आहे।
आता याच पद्धतीने मी आपला नेहमीचा जो साखरेचा डबा असतो तो सुद्धा भरून घेणार आहे। जेव्हा जेव्हा माझ्या या नेहमीच्या वापराच्या डब्यातील साखर संपते तेव्हा मी हा डबा स्वच्छ घासून आणि पुसून एकदम कोरडा करून घेते आणि त्यामध्ये साखर भरते। आता यामध्ये सुद्धा आपल्याला अशी साखर भरून घ्यायची आहे आणि याच्यावरती सुद्धा मी ही एक पोटली ठेवून देणार आहे आणि ही पोटली मी इथे ठेवलेली आहे। याऐवजी आपण अशाच लवंगासुद्धा यामध्ये टाकू शकतो। या पद्धतीने जर आपण साखर साठवून ठेवली तर ही साखर बिलकुलसुद्धा ओली होत नाही आणि याला मुंग्यासुद्धा लागत नाहीत। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने साखर ओली न होता किंवा त्याला मुंग्या न लागता स्टोअर करून ठेवू शकता। इथे मी कमी प्रमाणात साखर दाखवलेली आहे, म्हणजे मी जेवढी साखर स्टोअर करून ठेवते तर तेवढी दाखवलेली आहे। तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात साखर असेल तर तुम्ही या पद्धतीने स्टोअर करू शकता। शिवाय यामध्ये मध्ये मध्ये जर तुम्ही न्यूजपेपरचे किंवा टिश्यू पेपरचे लेअर टाकले तरीसुद्धा जी साखर पावसाळ्यामध्ये जास्त ओलसर होते तर तशी ओलसर होणार नाही। तर इथे मी साखर ओलसर न होता किंवा त्याला मुंग्या न लागता कशी साठवून ठेवायची आणि त्याचबरोबर अगदी नॅचरल पद्धतीने तांदूळ वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा हे दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा जरा जरी उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।